मार्गदर्शन आणि व्यक्तिमान किसन महाराज सिंधर यांचा वाढदिवस करताना मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी साजरा संपन्न करणार आहोत. ते पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी आपण जेवणाच्या पक्षी निवेदन घेणार आहोत. तर आजच्या वाढदिवसाचे आदरणीय किसन महाराज सिंधर आपण समोर यायचं उपस्थित आदरणीय महाराज आपण जागेवरती बसून घ्या. आयुष्यभर जास्त म्हणतात म्हणून दिसली पाहिजे थोडी मोठी करा वैकुंठवासी तुकारामदादा शंकर कोरेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून बाबांच्या कृपाशीर्वादानं गेले 14 वर्ष या ठिकाणी दिंडीचं चालक म्हणून तुम्हाला सर्वांच्या मार्गदर्शक बांबोली गावचे सरपंच आणि त्यांचे जावई बापू पण 15 रुपये एक सुंदर सरकार येऊन तुम्हाला सर्व करण्यासाठी आहे. खरं सकाळच्या चहाच्या नाश्त्यापासून तर संध्याकाळच्या जेवणापर्यंत गेली 4 वर्ष वारकऱ्यांची सेवा आदरणीय किसन महाराज अगदी मोठ्या भव्यमानाने करतायत. या पुढील काळामध्ये चंद्रसूर्य तारे असेपर्यंत अखंड सेवक राहो आणि महाराजांचं मार्गदर्शन आपल्याला अखंडपणे असतं तर या पुढील काळामध्ये लाभो अशी सर्व वारकरी मंडळीच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करू. महाराजांना सर्व वारकऱ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून लाख शुभेच्छा देऊ. येणेकऱ्याला आपण महाराजांना विनंती करतोय की कोण आपल्याला आणि आरोग्य सेवक मंडळीचे निष्ठावंत वारकरी आदरणीय हरिभक्त किशोरजी महाराज सिंधर यांचा अभिषेक सोहळा वाढदिवसातील मातामाटामध्ये उपस्थित सर्व माता भगिनी वारकऱ्यांच्या उपस्थितीच्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरंतर आदरणीय किशन महाराज सिंधर अतिशय 4 वर्षापासून या दिंडीच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांची सेवा करत आहे आणि अतिशय वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत जात असताना प्रत्येक सेवा असेल सर्वांच्या चांगल्या प्रकारे दर्जेदार व्यवस्था या दिंडीच्या माध्यमातून आपण सर्व असेल महिला भगिनी असेल त्यांच्या आपल्याला सर्वांची खरंतर राज्यातल्या पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82 त्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांची महिला भगिनीची व्यवस्था यावेळी दरवर्षी केली जाते. आणि या दिवशी तुकाराम महाराजांचा 341वा हा पंढरपूर वाढीसोहळा अतिशय अभूतपूर्व सोहळा. पुणे नगरीमध्ये आता आजचा हा दुसरा मुक्काम
आणि उद्या खऱ्या अर्थाने 6 वाजता पहाटे 4 वाजता 5:30 वाजता जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पुण्यनगरीमधून खऱ्या अर्थाने पंढरीच्या दिशेने होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या सर्व महामार्गावर एक अभूतपूर्व एक भक्तिमय संगम वैष्णवांचा मेळा खऱ्या अर्थाने उद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. असंख्य त्यांच्या माऊलींच्या असेल तुकोबा महाराजांच्या असेल या पुण्यनगरीमध्ये खऱ्या अर्थाने येऊन त्या ठिकाणी वातावरणामध्ये चंद्रशेखर चक्रेश्वर क्रमांक 82 ते चालक